सामान्य लोकांसाठी आपल्याला काय करता येईल, या 5 वर्षात जेवढं लोकांना सहकार्य करता येईल, मदत करता येईल, या भावनेतूनच आम्ही हे नियोजन लावलेलं आहे. ग्रामपंचायतीच्या महसुलावर याचा परिणाम पडणार आहे, याबाबत काय उपाययोजना केल्यात? मी सरपंच म्हणून माझं मानधन जे असेल ते तुम्ही कट करा. तर माझ्याबरोबर उपसरपंचसुद्धा म्हणलेत की माझे मानधन, सर्व बॉडी आमची तरुण वर्ग असल्यामुळं सगळ्यांची इच्छा झाली की आम्हाला काही अडचण नाही, आमच्या सर्वांचं मानधन कमी करा, तुम्ही देऊ नका, पण ग्रामपंचायतीचा तो उपक्रम आहे ते आपण राबवूया. लोकांच्याकडून सहकार्याची भावना निर्माण झालेल्या लोकांच्याकडून आम्हाला निरोप येत आहेत की आमच्याकडून साहेब बेंच आम्ही 25 देणार आहे, शाळेचा ड्रेस आहे ते आम्ही स्पॉन्सरशिप करणार आहे. म्हणजे एवढ्यात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या शाळेचा दर्जा नक्कीच वाढणार आहे. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोल्हापूर शहरालगत असणारं एक गाव म्हणजे प्रयाग चिखली, आणि या प्रयाग चिखलीचं एक चर्चा असते म्हणजे ती महापुरामध्ये संपूर्ण विळखा आणि महापुराने वेढलेलं असं गाव जे म्हटलं जातं ते प्रयाग चिखली. आणि या प्रयाग चिखली ग्रामपंचायतीने एक मोठा ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतलेला आहे त्यांना संपूर्ण वर्षाचा, चालू वर्षाचा घरपाळा हा पूर्णपणे माफ म्हणजे 100% माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय या ग्रामपंचायतीने घेतलेला आहे. नेमका या निर्णय घेण्यामागचा उद्देश काय होता, त्याला प्रतिसाद कसा आहे, त्याचा ग्रामपंचायतीवरील महसूल परिणाम कसा होईल हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत या गावचे लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील, आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. साहेब नमस्कार. हा इतका मोठा निर्णय तुम्ही या मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलाच असेल, आणि हा निर्णय घेत असताना नेमका तुम्ही उद्देश कोणता डोळ्यासमोर ठेवला होता? प्रयाग चिखली गाव हे आमचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली प्राथमिक शाळा शाहू महाराजांनी 1919 साली पहिली शाळा ही प्रयाग चिखलीमध्ये बांधली, आणि त्याचं संवर्धन करणे हे माझं प्रथम नागरिक म्हणून जबाबदारी असून, आणि आमच्या बॉडीची सर्वांची की इच्छा होती की जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कुठेतरी कमी होत चाललेली आहे. आता खाजगी शाळांच्यामुळे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. मध्यमवर्गीय लोकांना ते ॲडमिशन परवडत नाही, म्हणजे 20,000 फी, 25,000 फी, गॅदरिंगची वेगळी, बाकीचे फंक्शनचे वेगळे. त्यामुळे हे सामान्य लोकांसाठी आपल्याला काय करता येईल, या 5 वर्षात जेवढं लोकांना सहकार्य करता येईल, मदत करता येईल, या भावनेतूनच आम्ही हे नियोजन लावलेलं आहे. खरं तर आता बघायला गेलं तर जिल्हा परिषद शाळेच्या पटाच्या संख्येमध्ये घट मोठी दिसते. तर या शाळेचा दर्जा, त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी ग्रामपंचायत म्हणून आपण काय उपाययोजना करतोय? आता जेवढी मुलं आहेत त्यांना शिक्षण अगदी चांगल्या पद्धतीचं चालू आहे. अंगणवाडी शिक्षक असतील किंवा सेविका असतील. तर आता आम्ही लोकांच्याकडून सहकार्याची भावना निर्माण झालेल्या लोकांच्याकडून आम्हाला निरोप येत आहेत की आमच्याकडून साहेब बेंच आम्ही 25 देणार आहे, शाळेचा ड्रेस आहे ते आम्ही स्पॉन्सरशिप करणार आहे. म्हणजे एवढ्यात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या शाळेचा दर्जा नक्कीच वाढणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की लोकांचा सहभाग या निर्णयामध्ये मोठा वाढताना दिसतोय आपल्याला, मात्र प्रवेशाच्या बाबतीत पालकांचा कितपत प्रतिसाद आपल्या या ग्रामपंचायतीच्या आव्हानाला मिळतोय? आता 2 दिवस झाले फक्त हे आपण जाहीर केलेलं आहे. आता ते प्राचार्य जातील, प्रत्येक घरोघरो फिरून सांगतील की ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे ते घ्या. मग तो थोडा आम्हाला कळेल 1-2-3 दिवसांनी की किती प्रतिसाद मिळतो, किंवा आत्ता मी सांगू शकत नाही, कारण की या गोष्टीला फक्त 2च दिवस झाले. तरी शाळेच्या गावाचा जर विचार केला तर गावामध्ये किती विद्यार्थी असतील असं तुम्हाला वाटतं? किमान 1,500च्या आसपास तरी विद्यार्थी असणार, कारण की आमच्या गावात 3 ते 4 खाजगी शाळा आहेत, त्यांची पटसंख्या देखील मोठी आहे. आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रयाग चिखलीपैकी सोनतळी व प्रयाग चिखलीमध्ये 40च्या आसपास मुले आहेत, म्हणजे टोटल 80च्या आसपास मुलं आहेत, मुलं मुली. पण प्राथमिक शाळेपेक्षा जी खाजगी शाळा आहे त्याच्यामध्ये संख्या वाढ आहे. ती कुठेतरी जिल्हा परिषदेची शाळा विद्यार्थ्यांची घट होत चालली आहे. त्यासाठी आम्ही आमच्या बॉडीनं आणि आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे. सरपंच साहेब, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले की विद्यार्थ्यांची संख्या प्रतिसाद चांगला आहे, जर का विद्यार्थ्यांची संख्या पालकांनी जर ग्रामस्थांनी जर आपल्या पाल्यांना झेडपीच्या शाळेत प्रवेश घेतला तर ग्रामपंचायतीच्या महसुलावर याचा परिणाम पडणार आहे, याबाबत काय उपाययोजना केल्यात? त्यासाठी आम्ही मिटिंगमध्येच आमचं ठरलं होतं की काय करायचं.
तर सर्वप्रथम मीच त्यांना सांगितलं की मी सरपंच म्हणून माझं मानधन जे असेल ते तुम्ही कट करा. तर माझ्याबरोबर उपसरपंचसुद्धा म्हणलेत की माझे मानधन सर्व बॉडी आमची तरुण वर्ग असल्यामुळं सगळ्यांची इच्छा झाली की आम्हाला काही अडचण नाही, आमच्या सर्वांचं मानधन कमी करा, तुम्ही देऊ नका, पण ग्रामपंचायतीचा तो उपक्रम आहे ते आपण राबवूया. त्यामुळं आम्ही ग्रामपंचायतमध्ये न जास्त हे करता आम्ही आमच्या मानधनातून हा प्रयत्न करणार आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यातला पहिलीच ग्रामपंचायत आहे की जिने असा मोठा निर्णय घेतलेला आहे. इतर ग्रामपंचायतींना एक सरपंच म्हणून, एक प्रथम नागरिक म्हणून तुम्ही काय आवाहन कराल? मी एवढंच आव्हान करेन की सामान्य जनता ही आत्ता सध्याच्या परिस्थितीला म्हणजे अडचणीची वेळ आहे. आता चिखली गाव असेल किंवा बाकीची गावं असतील, उदरनिर्वाह रोजचा खर्च जर विचार केला तर सामान्य नागरिकांचं या हाल होत आहे भरपूर प्रमाणात. त्यासाठी जर आपण ही उपाययोजना केली तर खूप, आज बघा बिरदवडोणीसारखे IPS झालेत, जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच झालेत, पहिली त्यांनी म्हणजे तिथेच शिक्षण त्यांचं घेतलं, असं सुद्धा घडू शकतं. त्यामुळं सामान्य लोकांना कसा मान सन्मान प्रतिसाद देता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, एवढंच बोलतो. तर आपण पाहिलं की प्रयाग चिखली या ग्रामपंचायतीनं आपल्या गावातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेचं चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आणि या निर्णयाला ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच, उपसरपंच असतील, यांनी एकत्रित मिळून घेतलेल्या या निर्णयाला ग्रामस्थांनी देखील चांगला प्रतिसाद देत लोकसहभागातून बेंच असतील किंवा इतर साहित्य असेल असं देण्याची कबुली देखील त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे एकूणच कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींना एक आदर्शवत ठरेल असा ऐतिहासिक निर्णय या ग्रामपंचायतीने घेतलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.